श्री रामकृष्ण हरी. ऊर्ध्वमूलमदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद सवेदवित्. पंचदशाध्याय आणि या पंचदशाध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला केलेला उपदेश की हा संसार कसा आहे, हा संसार आपण ज्या दृष्टीने बघतो त्या दृष्टीने तो आहे का. भगवंत सांगतात की ऊर्ध्वमूल अधशाखम अश्वत्थं प्राहुरव्ययम् छंदांसि यस्य पर्णानि यस्तं वेद सवेदवित्. आता ऊर्ध्वमूल म्हणजे काय, तर ऊर्ध्वमूल म्हणजे एखादं झाड आपण बघितलं तर त्याची मुळं आपल्याला काय दिसत, जमिनीत गेलेली दिसतात खाली, आणि फांद्यावर आकाशाकडे गेलेले दिसतात. परंतु ते झाड नदीच्या किनारी जर असेल आणि नदीत त्याचं जर प्रतिबिंब पडलं तर ते झाड आपल्याला उलटं दिसतं. आकाश खाली दिसतं, फांद्या खाली गेलेले दिसतात आणि मूळ वरती दिसतात, असं वरती गेल्यासारखं दिसतं, उलटं झाड दिसतं. तसं इथं भगवंतानी जे वर्णन केलेलं आहे की हा संसार वृक्ष जो आहे हा वृक्ष उलटा आहे, त्याची मुळं वरती आहेत, ऊर्ध्वमूल, आणि अधशाखम म्हणजे शाखा खाली गेलेल्या आहे. ज्या संसाररूपी वृक्षाच्या शाखा खाली गेल्यात, मुळं वरती गेले, अव्ययम, अव्ययम म्हणजे प्रवाह रूपानी, प्राहुर म्हणतात, छंदांशी म्हणजे वेद म्हणतात, यस्य, यस्य म्हणजे ज्याची, पर्णानी जी पाने आहेत, तम त्या संसार वृक्षाला जो, यह म्हणजे जो वेद जाणतो, सह, स म्हणजे तो, जो वेद जाणतो तो, वेदितम पूर्ण वेदाला जाणणारा आहे. म्हणून या वृक्षाला समजून घेणं, या वृक्षाला जाणणं, जाणणं म्हणजे काय, त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला मिळणं की हा वृक्ष काय आहे. भगवंताने हा एक योग आहे, या योगाला पुरुषोत्तम योग असं म्हटलेलं आहे भगवंतांनी. आणि या पुरुषोत्तम योग रूपी अध्यायामध्ये या संसार रूपी वृक्षाची पूर्ण माहिती भगवंतांनी दिलेली आहे. आपल्याला या महिन्यामध्ये जेवढं होईल तेवढं, थोडं थोडं, टप्प्याटप्प्याने, एक एक ओवी, एक एक श्लोक, थोडा थोडा आपल्याला या विषयाची 1 तासभरामध्ये माहिती घ्यायची. जेवढं आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने आपण त्याच्यावरती विश्लेषण करू. सगळ्याच गोष्टीवरती विश्लेषण आपल्याला करता येणार नाही, पण वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये काय
भगवंताने जे आपल्याला सांगितलं त्या भगवंताच्याच भाषेत, माऊलींच्याच भाषेमध्ये आपण या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. आपल्या मनाचं या ठिकाणी मांडण्याचा अधिकार आपल्याला नाही. म्हणून ज्या व्याख्या केलेल्या आहेत या ठिकाणी ऊर्ध्व मूलाची, काय आश्वस्त म्हणजे काय आहे, अध शाखा कोणत्या आहेत, मुलं कोणती आहेत, या सर्व व्याख्या आपण आता पाहणार आहोत. थोडं या 15व्या अध्यायाची माहिती आपण घेणार आहोत. तर या ठिकाणी 13व्या अध्यायाच्या आरंभीच्या 2 श्लोकाप्रमाणे जेथे 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात भगवंतांनी अध्यायाच्या संपूर्ण विषयाचे दिग्दर्शन करवले आणि ऊर्ध्व मूलम पदाने परमात्म्याचे अधशाखम पदाने संपूर्ण जीवाचे असलेले प्रतिनिधी ब्रह्मदेवाचे तसेच आश्वस्तम पदाने संसाराचा संकेत करून संसाररूपी आश्वस्त वृक्षाचे मूळ सर्व शक्तिमान परमात्म्याला यथार्थ रूपाने जाणून घेण्याला वेदविद असे म्हटलेले आहे. सर्वसाधारण जर बघितलं आपण तर मगाशी मी सांगितलं की प्रत्येक कोणताही वृक्ष घ्या, झाड घ्या, वेली घ्या, रोपटं घ्या, त्या रोपट्याचं वृक्षाचं मूळ जे आहे हे खाली असते आणि फांद्यावर असतं. जेथे गेल्यानंतर मनुष्य संसारात येत नाही असे भगवंताचे परमधाम हेच पूर्ण भौतिक संसाराहून सर्वोपरी आहे. संसार वृक्षाची मुख्य शाखा बुंदा म्हणजे ब्रह्मदेव. वृक्षाचं मुळं खालीवर आहे, पण बुंदा म्हणजे काय, खोड. जिथून मुळं सुरू होतात आणि जिथून वर फांद्या सुरू होतात, खोड, ते खोड, तो बुंद त्याला म्हणतात. त्याला काय म्हटलं जातं, ब्रह्मदेव असं म्हटलं जातं. तो सर्वोत्तमरी आहे. म्हणजे कारण संसार वृक्षाच्या उत्पत्तीच्या वेळी सर्वात प्रथम ब्रह्मदेवाचा उद्भव होतो. म्हणून ब्रह्मदेव याची मुख्य नाही का अशी शाखा आहे. मुख्य शाखा कोण, तिथून सुरुवात आहे. मूळ पुरुष कोण आहे? मूळ पुरुष जो आहे शिव आहे, जेने हे विश्व निर्मिले. विश्व सुरुवात आहे, तिथून विष्णू आणि विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवापासून वरती काय आहे, मग तिथून पुढे शाखा चालू होतात. म्हणून मूळ स्वरूप जे आहे ते ब्रह्मदेव आहे असं मानलं जातं. ब्रह्मलोक भगवत मोक्ष जो आहे तो खाली आहे आणि स्थान, गुण, पद, आयु इत्यादी सर्वच दृष्टींनी परमधामापेक्षा निम्न श्रेणीत असल्यामुळे त्यांना अधखाली असं पदाने म्हटलेलं आहे. म्हणून त्याला खाली म्हटलेलं आहे, अध म्हटलेलं आहे. हा संसाररूपी वृक्ष वर मुळे असलेला आहे. वृक्षात मूळच असते, तसे या संसाररूपी वृक्षामध्ये परमतत्व प्रधान मूळ आहेत. त्यांच्यापासून ब्रह्मदेव प्रगट होतात, ज्याचे वर्णन अधशाखम पदाने या ठिकाणी केलेलं आहे. सर्वांचे मूळ प्रकाशक आणि आश्रय परमतत्व आहे. देश, काळ, भाव, सिद्धांत, गुण, रूप, विद्या इत्यादी सर्व दृष्टींनी परमतत्व सर्वांना श्रेष्ठ आहे. त्यापेक्षा श्रेष्ठ तर काय, पण त्याच्या समान
देखील दुसरा कोणी नाही. म्हणून हे परमतत्व आहे, हे सर्वात श्रेष्ठ आहे. संसार वृक्षाचे मूळ सर्वोपरी परमात्मा आहे. जसे मूळ वृक्षाचा आधार असते, तसे परमात्मा संपूर्ण जगाचा आधार आहे. म्हणून त्या वृक्षाला ऊर्ध्वमूलम म्हटले गेलेले आहे. मूळ शब्द कारणवाचक आहे. या संसार वृक्षाची उत्पत्ती आणि त्याचा विश्वास जो आहे, या पदावरती विस्तार झालेला, तो विस्तार परमात्मा पासून झाला आहे. आणि ते परमात्मा नित्य अनंत आणि सर्वांचे आधार आहेत. तसे सगुण रूपाने सर्वात्व नित्यधामात निवास करण्यास म्हणून ते ऊर्ध्व नावाने म्हटले जाते. हा संसार वृक्ष याच परमात्म्यापासून उत्पन्न झालेला आहे. म्हणून त्याला वर मुळे असलेला ऊर्ध्व मूल म्हणतात. वृक्षाच्या मुळापासून बुंधा, शाखा, कोंब निघतात. त्याप्रमाणे परमात्म्यापासून सर्व जगत उत्पन्न होत असते. त्याच्यापासूनच विस्तृत होते आणि त्यातच स्थिर राहत असते. म्हणून त्यापासून शक्ती प्राप्त करून संपूर्ण जगत क्रियान्वित होते. अशा सर्वोपरी परमात्म्याला शरण जाण्याचे मनुष्य नेहमी नाही का करता कृतार्थ होतो. शरण होण्यास विषय पुढे 4थ्या श्लोकात तमेव चाद्यम पुरुषम प्रबद्धे या पदामध्ये सांगितलेला आहे. सृष्टी रचनेसाठी ब्रह्मदेव प्रकृतीचा स्वीकार करतात, परंतु वास्तविक प्रकृती संबंधरहित असल्यामुळे मुक्त आहे. ब्रह्मदेवाशिवाय दुसरे संपूर्ण जीव प्रकृती आणि तिचे कार्य शरीर आदी अहंता ममता पूर्वक जितका आपला संबंध समजतात, तितकेच ते संबंध पडलेले आहेत आणि त्यांचे वारंवार पतन जन्म मरण होत राहते. अर्थात तितक्या शाखा खाली पसरत राहतात. सात्विक, राजस आणि तामस या तिन्ही गती अधश शाखम त्याच्या अंतर्गत येतात. कुठून होतात? मूळ ब्रह्मदेवापासून होतात. कारण की विष्णू निर्माण झाले आणि विष्णू निर्माण झाल्यानंतर विष्णूच्या नाभी कमलातून जे कमळ बाहेर आलं, त्या कमलामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यानंतर त्याने डोळे उघडून बघितलं, सगळीकडे पाणी जल होतं सगळं काही. आणि ते कमलामध्ये ते बसलेले आहेत. त्यांनी बघितलं की आपलं कुठून आपण निर्माण झालो, कसं निर्माण झालो, याचं ज्ञान घेण्यासाठी त्यांनी त्या कमलाचा बुंदा देठ धरला आणि कित्येक वर्ष ते खाली जात होते पण सापडलंच नाही. पुन्हा ते वरती आले. पुन्हा वर आल्यानंतर पुन्हा त्या कमळामध्ये बसले आणि मग ध्यान करायला लागले. आणि ध्यानामध्ये स्वतः विष्णू त्या ध्यानामध्ये त्यांच्या आले आणि विष्णूचं त्यांनी ध्यान करत असताना विष्णू आले. आणि मग विष्णूंनी त्यांना सांगितलं की बाबा, माझ्या नाभी कमलातून तुझा जन्म झालेला आहे. आणि मग मंत्र दिला, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं